सांगाल साहेब, आज बांबू परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. वेगवेगळे उपक्रम या निमित्तानं राबवण्याचं शासनाचं मानस आहे. काय होतं परिषदेमध्ये आणि काय नवीन घेऊन येते सरकार? आजचा दिवस आहे 18 सप्टेंबर. हा जागतिक बांबू दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच्या अनुषंगाने आजची ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील काही मान्यवरांना बोलवलं होतं, काही अधिकारी वर्गाला बोलवलं होतं, त्यानंतर शेतकरी वर्गाला बोलवलेलं होतं आणि आम्हालाही बोलवलेलं होतं. तर आजचा हा जागतिक बांबू दिवसाचं औचित्य साधून की शेतकऱ्यांनी सक्षम होण्यासाठी की शेतीच्या बरोबर हा जोडधंदा बांबूचा जर केला तर पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम होईल. भविष्यामध्ये त्याचे अनेक काम आहे त्याच्यामध्ये की खास करून जे फर्निचर आहे त्या फर्निचरमध्ये मोठ्या प्रमाणात बांबूचा वापर केला जाऊ शकतो. आपण तिथं प्रदर्शन त्यांनी ठेवलेलं आहे, आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की भविष्य काळामध्ये आज जर आपण पाहिलं यावर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि बरंचसं शेतीचं नुकसान झालं. त्या शेतीला जोडधंदा म्हणून आज जर आपण पाहिलं तर बांबू लागवड ही अत्यंत योग्य आहे असं आम्हाला वाटतंय आणि त्याच अनुषंगाने आजची ही बांबू लागवडची परिषद होती. नाही, त्याबद्दल आम्ही कालच निषेध व्यक्त केलेला आहे. ज्या कोणी केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे आणि चुकीचं आहे, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आता एक आरोपी पकडलाय असं म्हणताय, त्याची चौकशी चालू आहे. त्या चौकशी अंती काय निघते ते बघूया. तोच आहे का आणखीन कोण आहे हे त्याच्यामध्ये हे होईल आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आजही करतो. परंतु ज्या व्यक्तीला आरोपी म्हणून पकडण्यात आला आहे तो एका शिवसैनिकांचा म्हणजे उभाठ्या सेनेच्या शिवसैनिकाचा भाऊ आहे. अंतर्गत वाद जो आहे त्याच्यातून त्यांना हा मग ठीक आहे ना, जे काय त्यांनी वस्तू सांगावी, पण तो राग आमच्या मासाहेबांच्या पुतळ्यावरती नाही काढायला पाहिजे होता. ज्यांच्यावरती राग होता त्यांच्यावरती ज्यांनी काढला असतं तर आम्ही समजलो असतो. त्या पुतळ्यावरती राग काढून त्याचा उपयोग काय हा त्यातला मतीचा अर्थ. तरी चौकशी अंती सगळं स्पष्ट होईल आणि मग काय ते मग आम्ही ठरवू काय करायचं. काय होईल आणि काय नाही आज कोण काय सांगू शकत नाही आहे. त्यामुळे त्या खोलामध्ये न जाता पोलिसांच्या रिपोर्टवरती मग पुढचं बोलता येईल की वस्तुस्थिती काय आणि नक्की काय. आता संजय राऊताचं का मन खातंय आम्हाला काय माहिती नाही. दिघे साहेबांचं पण तेवढंच योगदान होतं ठाण्यासाठी. कोणी आज सांगल की ठाण्यामध्ये दिघे साहेब म्हणजे हे वेगळं वातावरण हे गेल्या अनेक वर्ष सगळ्यांनी पाहिलं आणि दिघे साहेबांनी वेगळं काय केलंय हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे. आज जर या संजय राऊतांच्या मनात जर अशा काही शंका येत असतील तर त्याच्या एवढा दुर्दैवी माणूस कोण असू शकत नाही असं आम्हाला वाटतंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होतील असं दिसून येत आहे. पण त्याच पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणालेलं आहे की गेल्या वेळेला त्यांनी मत मांडलं होतं की हजारो नावं जी आहेत ती चढवण्यात आली. आज मात्र त्यांचा आरोप असा आहे की अनेक नावं जी आमच्या बाजूने मतदान करू शकली असती ती जाणीवपूर्वक कापण्यात आली. ठीक आहे, आता प्रत्येकाला असं वाटतंय जेव्हा लोकसभेला जी नावं होती तीच नंतर विधानसभेलाही होती, मग त्यावेळेला त्यांना असं नाही वाटलं का. परंतु आता हरल्यानंतर अनेक शंका निर्माण करणं हे त्यांचं काम आहे, ते त्यांनी केलेलं आहे. आमचं काम आहे की जे योग्य नावं आहेत ती राहावीत आणि चुकीची नावं आहेत ती काढावीत, हे सगळ्यांचंच म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने चाललंय. जर त्यांची नावं कोणाची जर काढली असली तर त्यांनी अपील करावं. त्यामध्ये अपीलला चान्स आहे की बाबा आमचा हा माणूस इथं राहत होता आणि ह्याचं नाव का कमी करण्यात आलं. हे सरळ सरळ आहे ना की तुम्हाला अपीलला वेळ दिलेली आहे, मुदत दिलेली आहे. त्यामुळे राहुल गांधी काय बोलतात आणि काय नाही त्याच्यापेक्षा त्यांना माहिती आहे येणाऱ्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण त्यांचा पराभव अटळ आहे हे आम्ही सांगू इच्छितो. आता ते काय आम्हाला माहिती नाही. आरक्षण पडलेलं आहे तर आरक्षणाच्या अनुषंगाने जाणं गरजेचं आहे, मग तो कोणाचा का असतं ना. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
तुमची पहिली निवडणूक लढा आणि मग का असेल ते बोल. दोन जिल्ह्यात, एक नाही दोन आहेत, पण हरकत नाही आहे. जरी तिथं पालकमंत्री नसले तरी मंत्री म्हणून आम्ही काम पाहतोय आणि तशी अडचण कुठं आतापर्यंत आलेली नाही आणि येणार पण नाही. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारावं. नहीं हमें नहीं क्या बोले. राहुल गांधी ने आज प्रेस कॉन्फ्रेंस करके वोट चोरी के ऊपर फिर से सवाल उठाए, कहा कि इस बार वोट काट मतलब जो मेंबर्स हैं, वोटर हैं, उनको निकाला गया था जो हमें वोट देने वाले थे. क्या कहना चाहिए? उनको अपील करने के लिए मुद्दत थी ना. अगर किसके वोट कम किया होगे तो उसको अपील करना है, बाबा हम है इधर, हम रहते हैं, हमारे प्रूफ है, फिर हमारा वोट क्यों कम कर दिया. जिसका नाम नहीं और दोबारा नाम है और ये जगह रहते नहीं, उनका वोट कम करने का ये मिशन चालू था. अगर उसमें से किसका अगर वोट कम हुआ होगा तो उन्होंने अपील करके वो वापस लाना चाहिए था. महाराष्ट्र हो गया, कर्नाटक हो गया, ये सभी राज्यों के सवाल उठाए हैं. किस तरह से देखते, क्या कहना चाहिए? क्या सवाल उठाए? यही वोट नहीं वो जो काम करेगा वो खत्म कैसा हो जाएगा. काम अच्छा करेगा वो आगे जाएगा. हम लोग महायुति का काम कर रहे हैं, हम लोग आगे जा रहे हैं. तुम लोग ने काम कैसा किया क्या नहीं ये सबको पता है, तो इसलिए अभी उनको कुछ बहाने नहीं तो ये बहाना सामने लाए. 6,012 वो कुछ कर्नाटक का हमको कुछ पता नहीं, लेकिन उसका मालूमात हो कि हम लोग बोल सकते हैं. नहीं वो जो अभी एक आदमी को पकड़ा है उसका तहकीकात चालू है, उसका बाद में वो मालूमात हो जाएगा सही क्या और झूठ क्या. उसका भाई है, हाँ बात सही है, लेकिन उसका वजह क्या कारण क्या वो तो मालूमात होना चाहिए. अगर मालूमात नहीं हुआ और हम लोग कुछ बोल दे वो अच्छा नहीं, इसलिए मालूमात करके हमको हम बोल दे. का थांबवलं काय नाही आम्ही विचारतो. कारण काय आहे, काही वेळेला गरीब लोक फसली जातात, ते बिचारे काय पाहत नाहीत काय नाही, आणि बिल्डर लोक कधी कधी फसवतात. आणि ते गरीब कुटुंबातले लोक असतात ज्यांनी अगदी ओढाताण करून ते रूम घेतलेले असतात. आणि मग अशा वेळेला त्यांच्यावरती संकट येतं, त्यावेळेला मग ते आमच्यासारख्याकडे येतात आणि आम्ही त्यांना थोडीशी आधार देतो की खरं काय करायचं काय नाही. आता बऱ्याचशा अशा बिल्डिंगी पूर्वीच्या उल्हासनगर किंवा इकडे होत्या, त्यांना रेग्युलर केलं ना, मग तसं जर काय भाग असला त्यात चुकीचं काय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.